काम करायचं की कसम 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 इधर नहीं चलती है। मालूम नहीं है आपने गुनाह किया है और इससे पैसा लिया, आपको सजा होनी ही चाहिए। भाभी आप जिसके लिए काम कर रहे हो उसका नाम नहीं पता आपको? अरे सगळं माहित असलं नाही येणं म्हणून बच्चे पढ़ रहे हैं, नहीं पढ़ रहे वो नहीं पता है, आपका आधार कार्ड ये नहीं पता। आता तो पोरगा म्हणतो मी शिकतोय म्हणून, आणि आता म्हणते ती की दिल्लीला त्यांचे हे दाखले आहेत म्हणून। इधर का नहीं है। अरे महाराष्ट्र में कोई भी आएगा ना, पहला बनवाता है राशन कार्ड और आधार कार्ड। ये बातें हम लोगों को मत बताओ, हम लोगों के ना मेरे को 6 साल हुई है दिल्ली से आए। अरे दिल्ली से 1 महीना हो गया ना, दूसरे महीने में यहाँ पे राशन कार्ड बनता है। किसको बोलना है? मेरा दिल्ली का राशन कार्ड है। अरे काय का दिल्ली का राशन कार्ड भाभी, फोकट का गवर्नमेंट जो गेहूं चावल देती है ना, वो लेने के लिए महाराष्ट्र का राशन कार्ड मैंने नहीं बनाया। मेरा बोला यार, झूठ मत दिखाऊं आपको? मराठी येतं ना बोलायला? नहीं आता मेरे को। कसं नाही येत? कसं येत नाही? 5-6 साल हुआ। महाराष्ट्रामध्ये असं घालतात, हे येतं सगळं नट्टपट्ट करताय तो महाराष्ट्र सरकार। मराठी बोलता येते का? 6 साल में हमको मराठी आ जाएगी। किशन लाल को पहचानते हो क्या? नहीं, मैं किसी नहीं अरे जानती। काय खोटं बोलते ही। अजय बात ये अभी कुछ झूठ नहीं बोलने का, कुछ नहीं करने का, जो होगा। 6 साल आपने बोला ना, 6 साल से मैं साफ सफाई कर रही हूँ, तो रोज का 600 रुपए, 6 साल का कितना पैसा होता है बताओ? दोनों मियाँ बीवी के 600 रुपए होंगे दोनों साइड के। हाँ। तो कितने होते हैं? हाँ 6 साल के बोलो ना। 9,000 पगार बैठ रही है हमारी। हाँ, तो क्या हम बाहर कमाएंगे तो 9,000 नहीं कमाएंगे हम? नहीं आप बताओ। लेकिन आपको रेलवे ने पेमेंट अगर नहीं हम दिया, बाहर कमाएंगे तो भाभी 9,000 तो बाहर भी कमाएंगे रेलवे ना। ने आपको पेमेंट नहीं दिया तो पब्लिक से 5 रुपए कलेक्ट करो। उनसे ये भी हक आपको पूछो। किसने दिया? मास्टर लोगों ने दिया। मास्टर लोगों ने हाँ। दिया। चलो स्टेशन मास्टर के चलो। केबिन में, चलो थांब ना। अरे देखते ऐसे रास्ता तिथं हमारी क्या गलती, उन्होंने बैठाया हमको। मास्टरने ती म्हणते आम्हाला रेल्वेने पगार नाही दिला तर पब्लिककडे 5 रुपये घेणार। वो लोग बोलते जो गंदा करेंगे वही भरेंगे। रेल्वेचे जे संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे। त्यांनी या ठिकाणी जर गुन्हा दाखल करून दिला नाही तर मी या ठिकाणी हलणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। ही आमची सर्वसामान्य जी जनता आहे, या सर्वसामान्य जनतेला कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याकरता मी या ठिकाणी स्वतः आलेलो आहे। आणि नुसता फोटो काढण्यासाठी आलेलो नाही, नाहीत तर कामाचा रिझल्ट देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। मी ठरवलंय की दर 15 दिवसाला मी इथे ज्या काही सूचना आहेत, मी काल त्यांना सगळ्या सूचना 15-20 सूचना 15 ते 20 सूचना मी काल त्यांना लिहून घ्यायला सांगितलेत। आणि कोणत्या सूचना त्यांना लिहून घेतल्या हे पण मी त्यांना वाचून दाखवायला सांगितलं। आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। आता या ठिकाणी रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल अशा प्रकारचंच काम आपल्याला करायचं। आज होळीचा जरी दिवस असो तरी सुद्धा या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा वेळ आपण या ठिकाणी देत आहोत। आतमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि त्यांनी जर का टाळाटाळ केली तर मी या ठिकाणी ठिय्या आंदोलन म्हणून रस्त्यावर बसणार आहे, जेणेकरून रेल्वे प्रशासनाला जागृत करणार। आणि लगेचच मी सीएम साहेबांकडे, डीसीएम साहेबांकडे आताच बोलणार। आणि यांचा जो हलगर्जीपणा आहे तो अजिबात खपून घेतला जाणार नाही। कारण या ठिकाणी बघा, काल मी संधी दिली, या ठिकाणी आलो, संधी दिली की आपण बोर्ड लावा आणि या ठिकाणचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टरवाले कोणी असतील जे 5-5 रुपये जमा करतात ते मला संध्याकाळपर्यंत दिसता कामा नये असं सांगितलं होतं। कालपासून आजच्या दिवसापर्यंत मी थांबलो, त्यांनी ती कारवाई केलेली नाही, ते चुकलेले आहेत। त्यांनी असं त्यांना वाटलं की अन्य लोकप्रतिनिधीनुसार की अन्य जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत असतील ते फक्त येऊन फोटो काढून जात असतील असं त्यांना वाटतं, पण अजिबात नाहीये। सर्व लोकप्रतिनिधींचं या आपल्या मला एक प्रकारची धमनीच आहे। या धमनीतूनच बघा आज प्रत्येकाचा जीव मुठीत आहे। लोक अनेक आपल्या जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करत आहेत। आपण पाहता की प्रवास करताना नागरिकांना किती त्रास होतो, प्रचंड गर्दी होते। काल सुट्टीचा दिवस होता, काल सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी लोक मला या ठिकाणी गर्दी पाहायला जरी मिळत नसली तरी मला माहित होती की इथे किती गर्दी आहे। आज प्रत्येक या ठिकाणी पाहतोय की प्रचंड अशी गर्दी आहे आणि या गर्दीच्या लोकांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। संध्याकाळची वेळ लोकांची घरी जाण्याची असते, म्हणून बरोबर मी संध्याकाळी 6चे टायमिंग या ठिकाणी घेतलं आणि 6 वाजता आलो आणि या ठिकाणचा सगळा कारभार या ठिकाणी पाहिलेला आहे।
सर अजूनही 45 मिनिटं झाले पण त्यांनी एक अक्षरही लिहिलेलं नाहीये. आता ते आर्ग्युमेंट करतायत की ते 2 मुलं नाबालिक आहे, पण 50 वर्षाची त्यांची आई त्याच्यासोबत आहे. ती बाई आणि तिचं वय त्यांना दिसत नाहीये. हा याचा अर्थ असा आहे की त्यांना टाळाटाळ करायची आहे. आता आम्हाला एक निरोप असा आला की स्टेशन मास्टर मॅडम येतील आणि त्यानंतर आम्ही बोलू. खूप भयंकर प्रकार जो आहे आपण बघतोय सध्या इथे. म्हणजे स्वतः शिक्षक आमदार गेल्या कित्येक वेळेपासून इथे आहेत. इथं बसतो खाली, इथं खाली बसतो, इथं बसणार. तुम्ही गुन्हा दाखल करत नाही, यांच्यावर पण कारवाई करा. यांचं नाव घ्या, यांचं पाठीचं नाव घ्या. लक्ष्मी नारायण यांचं नाव आहे, यांचं नाव घ्या. ही व्यक्ती गेल्या अर्धा तासापासून पाऊण तासापासून मला तिथे बाजूला बसून ठेवलंय. गुन्हा दाखल करतो असं सांगितलंय, गुन्हा दाखल करत नाहीत. स्टेशन मास्टरांशी बोलून मी या ठिकाणी गुन्हा दाखल करतो, अशा प्रकारची यांची भूमिका आहे. तर माझी पण भूमिका आहे की तुम्ही जोपर्यंत गुन्हा दाखल करा तोपर्यंत मी इथं बसतो. मी खाली बसलेलो आहे. आज रेल्वे प्रवाशांसाठी आजचा दिवस माझा आहे. तुम्ही गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करा. तुम्हाला रंगे हात लक्ष्मी सर, हे बघा तुम्हाला रंगे हात या ठिकाणी मी माणूस पकडून दिलाय. रंगे हात पकडून दिला असताना तुम्ही जर ऐकत नसाल, अजिबात नाही. तुम्ही ताबडतोब करा. एज का मसला है सर, वो एज भी छोड़ो, इनकी माँ के ऊपर गुना दाखल करो. इनके गुना, अरे वो कर, आप बाद में देखो. उनके एज का पहले गुना तो दाखल करो, गुना दाखल करो. चालू आहे त्यांची प्रोसिजर सर उनका एज प्रूफ करने का, इनका एज प्रूफ जो आपने एक वर्ड भी लिखा नहीं, कब से एक वर्ड लिखा नहीं. हमको क्या चाय बिस्किट पिला के क्या इधर ज्ञानेश्वर मात्रे मानने वाला है? बिल्कुल नहीं मानूंगा. आप गुना दाखल करो. माझ्याकडे जन्माचा दाखला नाहीये. सर की बाई खोटं बोलते. डॉक्युमेंट लपवते थे. ती माहिती लपवते, ते विचारतायत. मी बसले मगाशी बसून. भाई क्या बोलते हो, जो कम उम्र के हैं तो काम कैसे करें उधर, आपको दिखता नहीं क्या? देखिए यहाँ बढ़ रहे हैं। सर, मैं हेडमास्टर हूँ, एक स्कूल का प्रिंसिपल हूँ. मुझे पता है कि गुना कैसा दाखल करने का है. वरिष्ठ सभागृह में मैं आमदार हूँ, मुझे पता है कैसे गुना दाखल करने का. आप टाइम पास कर रहे हो. एक मिनिट. तुम्ही टाइमपास करताय. एक लक्षात ठेवा, एक आमदार जर या ठिकाणी येतोय, आपल्याला कळतं एवढी पब्लिक या ठिकाणी आपला रोष व्यक्त करते. जर तो गुन्हा दाखल करत नसाल तर तुम्ही पण तेवढे जबाबदार अधिकारी आहात. सर बिल्कुल जो गुना करो ना, फिर लिखो ना. आपने क्या लिखा है? उनका मेडिकली जो वो अगर नाबालिग है तो देना ही पड़ेगा आपको. कोर्ट में साबित करेंगे. आप गुना दाखल करो, आप ये नहीं कह सकते कि वो नाबालिग है. आपको देना ही पड़ेगा. कि वो नाबालिग है करने का. ती म्हणते दिल्लीला दाखलीत म्हणते माझे. कोर्ट में ये देखो, इलेक्शनच्या एक मिनट आलो. एक मिनट ताई, गुना दाखल करने के लिए उनका नाम और एड्रेस आपको काफी है. नाम और एड्रेस लिखो. इनका फोटो सब में गया है, सब जगह गया है, सब लोग देख रहे हैं, लाइव चालू है सभी. आप उनका नाम लेके, उनका एड्रेस लेके आप गुना दाखल कर सकते हो की ये लोग यहाँ पे अनाधिकृत रित्या यांनी या ठिकाणी पैसे वसूल करायला लावलेले आहेत आणि ते आमदार महोदयांनी या ठिकाणी रंगेत हात पकडलेत. यांच्यावर अशा कलमानुसार गुन्हा दाखल करत आहोत. सूर्य 50 वर्षाची बाई आहे तरी तुम्ही नाबालिक म्हणताय. तिला आहे की मुलं दोन. हे मुलं नाही, ही बाई सुद्धा याच्यात आहे. काल सुद्धा ती व्हिडिओमध्ये आलेले पैसे वसूल करताना, आणि हे मुलं त्यांची मुलं आहेत. ती म्हणते आम्हाला स्टेशन मास्टरनी सांगितलंय पगार देत नाही. प्रश्न आता गुन्हा नोंदवण्याचा येईल, पण करूया ना. माझ्याकडे आधार कार्ड नाहीये, मुलांचे दाखले नाहीये, दिल्लीला दाखले म्हणून सांगते. आता एखाद्या चोराने जर चोरी केली तर त्याचा आधार कार्ड बघत बसणार का तुम्ही? त्याचा आधार कार्ड आणा, पॅन कार्ड आणा, मग करणार का त्याच्यावर कारवाई? तो ये 50 साल की मैम है ना, उन पर करिए ना. आपको कितना टाइम जाएगा? हाँ, अनंता जी कितना टाइम जाएगा आपको सर? सर 15 से 20 मिनट जाएगा सर. ठीक है, 15-20 मिनट हम लोग बैठे. सर लेकिन बैठिए, कुर्सी पर बैठिए सर आप लोग. आप देखो, कुर्सी क्या है, हमारी माता है, जमीन हमारी है. आधा घंटे से आपने कुछ किया नहीं, इसलिए मुझे यहाँ पे बैठना पड़ा. सर देखिए इनके स्टेटमेंट के लिए सर करो जल्दी करो. करा. सर अभी 15 मिनिट और मैं रुकता हूँ. बरोबर, अजून 15 मिनिट आपण थांबूया. 15 मिनिटात जर तुमचा गुन्हा दाखल झाला नाही तर मला मग त्या ठिकाणी रस्त्यावर बसावं लागेल. बरोबर. बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात आपण आहोत. आरपीएफच्या कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी या ठिकाणी चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि शौचालय जे बदलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये आहेत तिथे अनधिकृतरित्या लोकांकडनं पैसे आकारले जात होते आणि या संपूर्ण घटनेच्या विरोधात आता आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आक्रमक झालेले आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांनी आरपीएफच्या या कार्यालयामध्ये ठिय्या मांडलेला आहे आणि सर्व उपजिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत तिथे बसलेले आहेत. सर,
मागील 1 तासाहून अधिक काळ आपण या परिसरामध्ये आहात. वारंवार आरपीएफला सांगून, रेल्वे प्रशासनाला सांगूनही आमदारांचं म्हणणं ऐकलं जात नाही आणि या संपूर्ण प्रकाराविरुद्ध आपण आक्रमक झालेला ठिय्या मांडलेला आहे. बघा, आम्ही कालच या ठिकाणी संपूर्ण सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये मला संपूर्ण दिसलं होतं की या ठिकाणी फार मोठी अडचण दिसते. मात्र अडचण सांगून सुद्धा काल या ठिकाणी स्वच्छतागृहाच्या बाबतीत या ठिकाणी आपण माननीय इथल्या ज्या आपल्या स्टेशन मास्तर आहेत त्यांना सूचना दिली होती की या ठिकाणी अनधिकृतरित्या या ठिकाणी पैसे घेतले जातात. लोकांना पैसे घेण्यापासून जे कोणी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर नेमला असेल त्याला तातडीने सांगा की आजपासून इथे पैसे घ्यायचे नाहीत आणि बोर्ड लावा. त्यांनी ते केलं आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा होतं की मी पुन्हा उद्या किंवा आजच संध्याकाळी 5 वाजता टॅली करायला येईल. पण दिवस काल मला जमलं नाही, पण म्हटलं आज तरी आपण पाहूया. आज वर्किंग डे आहे, आज वर्किंग डेला या ठिकाणी आलो. आज सुद्धा त्या ठिकाणी काल सांगून सुद्धा बोर्ड पण लावलेले नाहीत आणि पुन्हा या ठिकाणी 5-5 रुपये घेऊन या ठिकाणी अनधिकृतरित्या लोकांना पैसे जमा करायला लागले आहेत. इथे आल्यानंतर एका महिलेने सांगितलं की आजच 5 रुपये दिले नाही म्हणून त्या महिलेला वॉशरूमला जाऊ दिलं नाही. तिने जागेवर वॉशरूम केलेले आहे. ही किती वाईट गोष्ट आहे. आणि हे इथे दिवसा डवल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर चालू असताना आज जी मुलं या ठिकाणी आम्ही रंगेहात पकडले आहेत त्यांना रंगेहात पकडून सुद्धा हे लोक त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. म्हणून मी या ठिकाणी आता ठिय्या आंदोलन या ठिकाणी केले. 15 मिनिटांमध्ये लक्ष्मी नारायण सर म्हणून आहेत, त्यांना मी सांगितले की जर 15 मिनिटात आपण गुन्हा दाखल झाला नाही, माझा अर्धा तास त्यांनी वाया घालवला आहे, पण 15 मिनिटात जर हा गुन्हा दाखल झाला नाही तर मी त्यांना सांगितले की भर रस्त्यावर मी या ठिकाणी बसेल. ही त्यांची जबाबदारी आहे आणि हे केलं गेलं पाहिजे. आणि या संदर्भात संपूर्ण माहिती मी परवा दिवशी, उद्या पुन्हा सुट्टी आहे तर परवा सभागृहामध्ये आवाज उठवून या बदलापूरमधल्या सर्व नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं जाईल. हा स्वच्छतागृहाचा विषय नाहीये, इथल्या रेल्वेच्या प्रवाशांच्या जीविताचा विषय आहे, त्यांच्या मूलभूत गरजांचा विषय आहे. या ठिकाणी रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, मी मागणी केलेली आहे. रेल्वे जी अंबरनाथला थांबते ती बदलापूरपर्यंत यायला पाहिजे. अधिक ज्या रेल्वे आहेत, ज्या रेल्वेच्या गाड्या आहेत त्या वेळेमध्ये सुटल्या पाहिजेत. या सगळ्यासाठी आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे, त्याला काही तांत्रिक अडचणी त्या सुटतील, पण बेसिक गोष्टी त्या सुटल्या पाहिजेत की नको. ज्या गोष्टी सोडवण्यासारख्या, अंबरनाथला थांबणारी रेल्वे इथे बदलापूरपर्यंत यायला पाहिजे, ही साधी गोष्ट आहे. आणि रेल्वे ही वेळेमध्ये सुटली पाहिजे. आम्हाला मान्य आहे की 4थी लाईन होत नाही तोपर्यंत रेल्वेच्या जादा गाड्या सोडवण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, पण तरी सुद्धा जे काय आहे त्यामध्ये आपल्या प्रवाशांना दिलासा दिला गेला पाहिजे. याकरता हा प्रश्न आपण हातामध्ये घेतलाय आणि त्याच करता आज पुन्हा आपण होळीचा दिवस असताना सुद्धा आपण या ठिकाणी आलो आणि यामध्ये जे काय घडतंय त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. तात्काळ कारवाई या ठिकाणी बदलापूरचीच नाही तर या ठिकाणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाताना जे काही वॉशरूम असतील त्या वॉशरूम मध्ये अशा प्रकारचा विषय होत असेल तर लगेच त्याच्यावर कारवाई होईल. हा उद्देश आहे, हा सर्वसामान्य जनतेचा विषय आहे आणि तो विषय हातामध्ये घेऊन आपण या ठिकाणी आज ही इथली कारवाई झाली की अन्य ठिकाणी आपोआप त्याचा धडा घेतला जाईल आणि लवकरच त्या ठिकाणी कारवाई नुसता बदलापूरचा विषय नाही तर सर्व लोकल प्लॅटफॉर्मवरचा विषय आहे तोही सोल्व केला जाईल. आपण लगेच या ठिकाणचे 2-3 विषय या ठिकाणी जे नगरपालिकेने हवे ते सुद्धा आपण चर्चेला घेतलेत की या ठिकाणी काही भटके कुत्रे आहेत, ते लोकांना चावतात. इथे भटके कुत्रे बसलेले असतात, कोणाचा पाय पडला धावताना वगैरे तर त्यांना पुन्हा त्याच्यापासून त्रास होऊ शकतो. म्हणून त्या भटक्या कुत्र्यांना तात्काळ पकडावं असं मी माननीय सीओ साहेब आपले मारुती गायकवाड यांना सूचना दिली आहे. या ठिकाणी आपलं स्कायवॉक आहे त्याचा काही भाग काही दिवसापूर्वी कोसळला होता, त्यामुळे लोकांना बऱ्याच जखमाही झाल्या आहेत. पुन्हा कोणाचा जीव त्या ठिकाणी जायला नको, अशा प्रकारची गोष्ट घडायला नको. त्यांना सांगितले तात्काळ त्याच्यावर लक्ष द्या. त्याचबरोबर प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आपल्याला या ठिकाणी स्वच्छतागृह असलं पाहिजे आणि ते स्वच्छ असलं पाहिजे. त्याकरता आपण टॉयलेट त्यांना बसवून द्या. त्यांनी ते मान्य केलं, नगरपालिकेने मान्य केलं आहे की रेल्वेकडे जर टॉयलेट नसतील, जागा नसेल तर आपण टॉयलेटची व्यवस्था करू. म्हणजे एवढी सगळी प्रोसिजर आपण करत आहोत. म्हणजे मी अजिबात गप्प बसलो, तात्काळ याचा पूर्ण फॉलोअप घेत आहोत आणि दर 15-15 दिवसाला याचं मॉनिटरिंग केलं जाणार आहे. आणि त्याकरता जसं जसं जमेल तसं डीआरएम साहेबांना जाऊन आपण भेटून या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. बदलापूरच्या जनतेचा आवाज हा संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्रभर आणि विधिमंडळामध्ये पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्यांच्या सुखसुविधांसाठी मला सातत्याने या ठिकाणी काम करावं लागणार आणि ते मी करणारच आहे. सर, तुम्हाला कमिटमेंट देऊनही 24 तास ही रेल्वे प्रशासनाने आपला शब्द पाळलेला नाहीये. आमदार इथे आलेले आहेत, आमदारांनी वारंवार सांगूनही त्यांचं ऐकलं जात नाही. जर आमदारांचं ऐकलं जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांना प्रवाशांना किती त्रास सहन करावा लागेल. अगदी खरं आहे. मी तेच बोलतोय की मी या ठिकाणी आलोय, कालही आलो होतो. यांचा गैरसमज होता की आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले होते ते सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी बघून गेले की अरे म्हणजे आपण म्हणतो ए रे माझ्या मागल्या, अशाच प्रकारची व्यवस्था दिसत होती.
पण या लोकांना लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञानेश्वर म्हात्रे हे बदलापूरमध्ये राहणारेच एक शिक्षक आमदार आहेत. त्यांना शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांच्या बरोबर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हातात घेण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता मी ऍक्शन मोडमध्ये आलो आहे. एवढंच नाही, उद्या सकाळी मी बदलापूरमध्ये जे वायू प्रदूषण होत आहे, उद्या सकाळी 5:30 वाजता मी स्वतः उठून अधिकाऱ्यांना बोललोय की तुम्ही त्या ठिकाणी जे वायू प्रदूषण होते ते पाहायला या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जाणारे लोक असतील, शाळेत येणारी मुलं असतील, त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो सकाळच्या वेळेला आणि रात्रीच्या वेळेला. त्याच्यावर सुद्धा माझं लक्ष आहे. त्या संदर्भात सुद्धा मी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे. या ठिकाणच्या रेल्वेचा आपल्या नदीचा प्रश्न होता. नदीचं प्रदूषण थांबलं पाहिजे, नदीची डेव्हलपमेंट केली गेली पाहिजे, नदीवरती रेड आणि ब्ल्यू लाईन आखलेली रेषा जी आहे ती हटवली गेली पाहिजे. जिथे पाणीच गेलेलं नाही अशा ठिकाणी सुद्धा ब्ल्यू लाईन आखलेली आहे तर ती हटवा, अशा प्रकारे सुद्धा काम हातामध्ये घेतलंय. इथल्या आरोग्याचा प्रश्नही हातामध्ये आपण घेतला आहे आणि इथले विद्यार्थी असतील त्यांच्या सुरक्षेचा विषय सुद्धा हातामध्ये जो विषय आपल्याकडे येईल तो विषय आपण याला घेणार आहोत. या ठिकाणचं पर्यटन सुद्धा चांगलं वाढलं पाहिजे, तलाव स्वच्छ झाले पाहिजेत, इथले जे काही तीर्थस्थळं असतील त्यांचाही विकास झाला पाहिजे. अशा प्रकारची सगळी कामं आपण हातामध्ये घेतलीत आणि लवकरच या सगळ्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करावा. पण तूर्त आता सध्या रेल्वेची जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आपण अग्रेसिव्ह या ठिकाणी झालेलो आहोत आणि निश्चितपणे सर्वसामान्य जनता निश्चितपणे मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये सुखकर होईलच असं मला वाटतंय. कारण शेवटी त्यांच्या आवाजाकरता, त्यांच्या प्रश्नाकरता आज आपण या ठिकाणी आलो. रेल्वे प्रशासनाने आपल्याला सहकार्य केल्यास निश्चित त्यांचं आपण अभिनंदन करूच. मी काल मॅडमलाही बोललो की तुम्ही चांगलं काम केलं की तुमचं अभिनंदन होईल. पण लोकांच्या कमेंट, मी एकूण एक कमेंट काल पूर्ण पाहिल्या, 3 व्हिडिओ आपण तयार केल्या. स्वप्नालीजी काल या ठिकाणी होत्या, लोबो आले होते, चंद्रशेखर भुयार आले होते, त्यांनी सुद्धा पाहिलं, त्यांनी सुद्धा बाईट दिले आहेत. पण स्वप्नालीने 2 तास या ठिकाणी स्वतः दोघंही या ठिकाणी उपस्थित होते आणि 2 तास या सर्व जी काही घडामोड घडली ती सर्व लाईव्ह त्यांनी दाखवली आहे आणि त्याची प्रत्येक कमेंट मी वाचली की काय कशा पशामध्ये लोकांची अपेक्षा आहे, लोकांना काय वाटतं त्या पाहूनच पुन्हा मी आज ऍक्शन मोडमध्ये आलो आणि पुन्हा अजून ज्या लोकांच्या सूचना असतील त्या सूचना लक्षात घेऊन पुन्हा 15 दिवसामध्ये मी कधी कुठल्या दिवशी अचानक या ठिकाणी येऊ शकतो. आज जो हातामध्ये घेतलेला प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायचाच आहे. कारण या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवण्याकरता आपण सातत्याने आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच करता आज या ठिकाणी बसलो आहे. इथे तात्काळ गुन्हा दाखल होणारच आहे आणि गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही. अशा प्रकारचं मी लक्ष्मी नारायण साहेब यांना सांगितलं आहे आणि ते गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस त्यांनी सुरू केली आहे. किती दुर्दैव आहे की लोकप्रतिनिधी ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब इथे ठियावर बसलेले आहेत मांडी घालून खाली आणि इतकी या रेल्वे प्रशासनाची जी कातडी आहे इतकी जाड आहे. 45 मिनिटापासून त्यांनी एक अक्षर लिहिलेलं नाही. आमची दिशाभूल केली जाते की जे पैसे वसूल करत होते ते मुलं लहान आहे, परंतु त्यांची 50 वर्षाची आई इथे उपस्थित आहे, जी बाई कालही कॅमेऱ्यामध्ये रजिस्टर झाली आहे, ती आताही तिथे आहे आणि तिने ऑन कॅमेरा सांगितली की आम्ही 6 वर्षापासून हे वसुलीचं काम करतो. तरी सुद्धा ह्या सुरक्षा रक्षकांना असं वाटत नाही की त्या बाईवर गुन्हा दाखल करा. आमची दिशाभूल केली जाते. या ठिकाणी असं सांगायचं आहे की मुलं जरी लहान असली तरी सुद्धा ते बाल गुन्हेगार या ठिकाणी ठरत आहेत. बरोबर, त्यांच्याकडनं हे चुकीचं काम करून घेणारे जे जबाबदार अधिकारी असतील, त्यांचे आई वडील असतील, त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये सामील करून घेतलं गेलं पाहिजे. जर बाल गुन्हेगार असतील तर त्यांना बाल सुधार गृहाला पाठवलं पाहिजे. बरोबर, त्यांना जर कुणी काय सांगितलं तर त्यांनी त्यांची नावं सांगितली पाहिजेत. बरोबर की नाही? ते गरीब आहेत, मला मान्य आहे ते गरीब आहेत, ते रोजीरोटी या ठिकाणी कमवत आहेत, पण आपण त्यांना काल सूचना दिल्या होत्या. पण सूचना देऊन पण त्यांनी ते करायला नाही पाहिजे. त्यांचा पगार दिला आणि त्यांनी रेल्वेशी भांडावं. पुन्हा त्या ठिकाणी त्यांनी पैसे वसूल करणं गरजेचं नव्हतं आणि त्यांनी ते केलंय. आपण संधी दिली बघा. काल आपण या ठिकाणी आलो होतो, त्यांना संधी दिली की आपण या ठिकाणी येऊ नका हे काल त्यांना सांगितलं होतं. तरी सुद्धा ते आज आलेत. कदाचित ते अनभिज्ञ असतील, त्यांना असं वाटलं हे कोण माणूस आहे या ठिकाणी आला आणि आम्हाला सांगून गेला, पुन्हा येईल की नाही असं त्यांनाही वाटलं असेल. पण मी बरोबर आज या ठिकाणी पाहायला आलो आणि मला ते दिसलं. मी कार्यकर्त्यांनाही सांगितले जरा वॉच ठेवा इथं नक्की काय चाललं आहे. कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं होतं की या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण मला वाटलं की आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन आपण पाहावं. कारण ही गोष्ट थांबलीच पाहिजे. ही बदलापूरची गोष्ट नाही तर संपूर्ण प्लॅटफॉर्म जेवढे आहेत इथपासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा राज्यात कुठे जे प्लॅटफॉर्म असतील जिथे तिथे हा प्रकार होत असेल त्याला तात्काळ या ठिकाणी या अशा गोष्टीला आळा घातला पाहिजे. हा या ठिकाणचा उद्देश आहे. म्हणून इथे कोणत्याही प्रशासनाला आपल्याला त्रास द्यायचा नाही. मात्र जे जबाबदार प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांनी ताबडतोब ही दखल घेतली पाहिजे. हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणून दुसरं काही नाही. मी काय स्टंटबाजी करायला या ठिकाणी आलेलो नाही. स्टंटबाजी करून काही मला मिळणार नाही.
या जनतेचे प्रश्न आहेत, या बदलापूरच्या जनतेचे प्रश्न आहेत, इथून मुंबईपर्यंत जाणाऱ्या लोकलमधल्या प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत, ते सुटावेत हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो सोडवला गेला पाहिजे ना. आणि जो तर सुटलाच नाही तर माझ्या आमदारकीचा काय फायदा होणार आहे? काय फायदा होणार आहे? काही फायदा होणार नाही. मी माझे शैक्षणिक प्रश्न मांडतो, पण सर्वसामान्यांचे प्रश्न जर सुटले नाहीत तर त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकतात. तुम्ही 2 तास कंटिन्यू बोलत आहात, काहीच इथे ह्या लोकांना काहीच फरक पडत नाहीये. तुम्ही थोडं शांत राहा. तुम्ही कंटिन्यू 2 तास बोलताय. लोकांच्या भावनांसाठी, लोकांच्या ज्या काही पाहिल्या आपण कमेंट्स, स्वप्नालीजी आपण स्वतः खूप मेहनत कालही केली, आजही आपण या ठिकाणी आपण पाहिलं असेल की लोकांच्या कमेंट्स कशा आहेत. लोकांना ज्या अपेक्षित आहे ते आपण करून दिलं गेलं पाहिजे. आपल्या पदाचा उपयोग लोकांच्या न्याय आणि हक्कासाठी झाला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे आणि ते आपण करतोय. इथे या पोरांना शिक्षा करून किंवा त्यांच्या आईवडिलांना शिक्षा करून काही होणार नाहीये, पण ही सिस्टीम सुधारली पाहिजे. ही सिस्टीम सुधारली पाहिजे. या सिस्टीम मध्ये जे जबाबदार लोक आहेत त्यांनी उगाचच लोकांच्या जनतेचा फसवणुकीचा विषय करायला नको. 5 रुपये जर आपण एक माणसाकडे घेत असाल तर आज त्या स्वच्छतागृहामध्ये दिवसाला किती लोक जात असतील ते आपण बघितलं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे की बघा, ठीक आहे, एखाद्याने स्वच्छाने पैसे देणं आणि त्यांच्याकडनं जबाबदारीने पैसे घेणं, म्हणजे जबरदस्तीने पैसे घेणं आणि पैसे दिले नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये वॉशरूमला जाऊ न देणं, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. ती अजिबात खपून घेतली जाणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तर अजिबात खपून घेतली जाणार नाही. म्हणून आता आपण ही कारवाई त्यांना करायला सांगितली. हे कारवाई करत आहेत आणि कारवाई योग्य पद्धतीमध्ये झाली असं समाधान वाटलं तर आपण या ठिकाणी निश्चितपणे जाऊया. त्यांना म्हटलं लोकप्रतिनिधी जसे फोटो काढतात तसेच ज्ञानेश्वर सर या ठिकाणी मला आमदार साहेबांचे आभार मानायचे. उसके बाद जो कार्रवाई हमने भी किया है, क्राइम नंबर इसका जो है 231 है, रेलवे एक्ट के तहत जो है कार्रवाई किया गया है. रेलवे एक्ट इसका क्राइम नंबर 231 है और रेलवे एक्ट के तहत जो है 147 रेलवे एरिया में अनधिकृत प्रवेश करना, 145C अगर रेलवे कोई सुख सुविधा दी है उसमें उसको बाधित करना, 144A रेलवे में जो है ग्राहकी के लिए संरचना करना या पैसा लेना जो भी है वो है. 3 धारा इस पर बैठी है, पूछताछ करके लगाया गया. मतलब जो है इनको सर जो है ये कोर्ट के ऊपर है, जेल भी हो सकता है, फाइन भी हो सकती है, दोनों में से हो सकता है. एक मिनट, इसको जिम्मेदार जो अधिकारी, इनका नाम डाला आपने, इसमें जिम्मेदार अधिकारी जो भी है, स्टेशन मास्टर जिम्मेदार अधिकारी की नाही? स्टेटमेंट ले रहा हूँ. तुम्ही तुमच्या स्टेटमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणाला सांगितलं, कुणी सांगितलं तुम्हाला हे करायला, बरोबर? ठीक. त्यांनी जरी सांगितलं नाही, त्यांनी इथे सांगितलं नाही. 18 वर्ष है, पता अभी इसका आधार कार्ड वगैरह बोला हूँ लाने के लिए, पता अभी हाफी मिला आपके बाड़ी बदलापुर करके बताइए. दूसरा भी अभी दाखिल कर रहा हूँ, दूसरा भी बनाना है सर. मला या ठिकाणी बोलायचं, पोलिसांसमोर दिलेला जबाब काय न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जात नाही. ते त्या ठिकाणी न्यायालयात जाऊन होस्टाईल होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांचा व्यवस्थित तक्रारच घ्या अशी माझी मागणी. तरी बघा, लाईव्ह मीडियाच्या समोर त्यांनी कबूल केलेलं आहे, बरोबर? हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांनी पाहिलेलं आहे, बदलापूरच्या नागरिकांनी पाहिलेलं आहे. आपण काय जबरदस्ती त्यांच्याकडनं स्टेटमेंट घेतली नाहीत. आपण त्यांना प्रामाणिकपणे विचारलं की बाबा तुम्हाला या ठिकाणी कोणी सांगितलंय? काल आपण या ठिकाणी आलो होतो तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय. जे कोणी या ठिकाणी अधिकारी असतील त्यांच्याविषयी त्यांनी माहिती दिली आहे आणि ते सगळ्या नागरिकांनी पाहिलेलं आहे, बरोबर की नाही? आणि पोलीस त्या पद्धतीमध्ये कारवाई करतील माझी अशी अपेक्षा आहे. साहब आप निपक्षपात से इसमें काम करो. देखिए अगर नहीं हुआ तो आपके बारे में मुझे यहाँ पे एक्शन लेना पड़ेगा. एक कलम चुकीचं टाकलं गेलंय की ग्राहकांकडनं पैसे घेणं. ऍक्च्युअली हे ग्राहकांकडनं पैसे घेतलेले नाहीये. के लिए संरचना करना मतलब जो है प्रवासी है. जैसे सर, उन्होंने प्रवासियों के पास से अवैध रीत्या पैसा वसूला है तो उनके ऊपर खंडनी का गुन्हा दाखल होना चाहिए. कोण येते आपलं वकील? येत आहेत आपले वकील संघटनेचे अध्यक्ष शैलेश आहिरे, प्रवीण आटकळे वगैरे बोलवले, त्यांना येत आहेत. ते त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला गुन्हे दाखल करायचे. देखिए हमारा समाधान नहीं होगा तो हम करेंगे. आप एकदम निपक्षपात से करो. इधर नहीं दिखूंगी बिल्कुल. आपको भाई कल मैंने आपको बोला था आपका विषय नहीं है, आपका विषय नहीं है, ये सिस्टम का विषय है. आप बोलो ना, उनका नाम बताओ आपको जिसने बोला ना. कल आपके साथ में ही ना वो
मैं क्या बोल रहा हूँ, आप उनका नाम इनको बता दो। हाँ, इनका नाम जिनको स्टेशन मास्टरमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यांनी आम्हाला बसवलं. बरोबर। पण त्या स्टेशन मास्टरचं नाव देखिए हम लोग क्या बोल रहे हैं, सुनो, आपको डरने की जरूरत नहीं है। आपको मैंने कल बोला था कि नहीं? मैंने आज भी बोला मैडम, कल सर बोल के गए पगार की। हाँ। आप क्या कह रही हो? हाँ। बोलते देखेंगे। त्यांची क्या बोले मैडम? बोलती है देखेंगे क्या देखेंगे? पगार के बारे में। पगार के बारे में देखेंगे। अब तक कोई नहीं देगा। उन्होंने आपको बोला कि आज तुम वहाँ पे बैठो? उन्होंने ना तो मना किया और ना कुछ बोला। आज नहीं, ये नहीं बोला कि आप मत बैठो इधर। देखिए, ऐसा नहीं होना चाहिए। आपने गए से भी मैं उनके पास, स्टेटमेंट मैडम पगार कर रही हो। तरी सुद्धा त्या स्टेशन मास्टरांनी यांच्यावर या ठिकाणी पाहणी करून बघून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, ती केलेली नाही। बरोबर, त्यामुळे या ठिकाणी तात्काळ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांनी सांगावं त्यांचं नाव। जर त्या स्टेशन मास्टरने असं केलं तर स्टेशन मास्टर गुन्हेगार आहेत, बरोबर आहे की नाही? स्टेशन मास्टर गुन्हेगार आहेत। नहीं, आप बता दो। आज मैंने बोला सीधे मैंने अपने आदमी भेजे। मैंने अपने आदमी भेजे, मैडम को पूछो पगार कर रही है कि नहीं, तो बोलती है कि देखेंगे पगार अभी। आता तुम्ही कोणाशी बोललात फोनवर? आज मैडम ने ये नहीं बोला कि तुम लोग मत बैठो। फोन किया वो साइड में जाके उससे बात की. नहीं, वो तो मैं अपने घर पे चला। पगार कुठल्या न्यायाने मागतात ह्या? पगार उनसे मांगो, हमसे कुछ लेना देना नहीं। आप उनसे बात करो, लेकिन हमसे ही नहीं आएंगे। बस साल भर के त्योहार पे बकस दो। यहाँ पे आके हम लोगों ने आपको बोला था, साल भर का तुम्हाला जर सांगितलं होतं अभी नहीं आएंगे हम इधर, आप दिखेंगे ही नहीं। बस आखिरी बार माफ कर दो। वो देखेंगे ना, वो क्या करने का है, वो देखेंगे। पोलीस रेल्वेला भीक लागली का की बाहेरची एक बाई बसवली जाते आणि ती बाई वारंवार बोलते की माझा पगार दिला नाही, स्टेशन मास्टर मॅडम माझा पगार करत नाही। तर हे शब्द असे काय येतात, ही परिस्थिती काय आहे हे कळली पाहिजे जनतेला, की त्या बाईला पगार का दिला जातो। रेल्वेचे जे सफाई कामगार आहेत ते कुठे गेले? नाही, हा प्रायव्हेट आहे, लेकिन रेल्वेचे जे पगारी सुरक्षा कामगार आहेत ते कुठे गेले? आपल्या स्वच्छता कामगार आहेत ते कुठे गेले? इथे कोणी नसतं, स्टेशन घाण असतं आणि इथे प्रायव्हेट लोक अरेंज केले जातात। जर आम्ही इथे पैसे मोजतो, 3.5 लाख लोक इथून जर प्रवास करतात तर त्यांच्याकडून परत लघवीचे पैसे वसूल केले जाणार। आणि त्यात एक मोठी तफावत आहे, स्त्रियांकडून 5 रुपये लघवीसाठी वसूल केले जातात, लघुसंख्येसाठी वसूल केले जातात, पुरुषांना मात्र ही सवलत फ्रीमध्ये दिली जाते। हा काय भेदभाव आहे? इथले स्टेशन मास्टर मॅडम जे आहेत ह्या स्त्री आहेत, तर त्यांना हे दिसत नाही का की आपण स्त्री आणि पुरुष यात भेदभाव करतोय? आणि वरून 5 रुपये, लाज वाटणारी गोष्ट आहे की 5 रुपयासाठी स्टेशन मास्टर मॅडम याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आणि ही वारंवार बसलेली बाई सांगते की त्या मॅडम आम्हाला बसवतात, मनाई केलं नाही, उठाई म्हटलं नाही। हे स्टेशन सगळ्याचे स्टेटमेंट जे आहे वारंवार फिरवले जातात। आता परत गुन्हा नोंदवताना जवळजवळ 1-1.5 तासापासून आमदार साहेब आणि आम्ही इथे बसलेलो ठिया मांडून, तरी सुद्धा एक गुन्हा दाखल झालेला आहे। अजून 2 लोकांवर गुन्हा कधी दाखल होईल आम्हाला माहिती नाही। होळीसारखा सण आहे, होळीचा सण असून बाहेर लोक आनंदोत्सव मनवत आहेत आणि आमचे आमदार साहेब आणि संयुक्त भारत पक्षाची लोक इथे ठिया मांडून बसलेले आहेत। आणि एवढा संघर्ष जर ह्या शौचालयासमोर बसून पैसे वसूल करणाऱ्या लोकांवर गुन्हा नोंदवण्यासाठी इतका संघर्ष करावा लागत असेल तर काही लोक न्याय देतील बाकीच्या गोष्टीमध्ये? एखादा माणूस मेला तर त्याचे पैसे वसूल करताना हातापाया पडावं लागतं। जी चेतना अक्षय देवरे ही जी मेली त्याला 1 महिना 1.5 महिना होऊन गेला, पण अजून पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा त्यांच्या हातात येत नाहीये। वारंवार ते हातापाया पडतायत। आज आम्हाला फोन आला होता की सर आम्हाला आजपर्यंत पोस्टमार्टम रिपोर्ट मिळालेला नाहीये, त्यामुळे आमची केस पुढे फॉरवर्ड होत नाहीये। आम्ही जसं म्हात्रे साहेबांनी काल चर्चा केली होती की यांचे केस पेपर घ्या आणि आपण ती कारवाई पुढे नेऊया, तर पोस्टमार्टम रिपोर्ट सुद्धा 1 महिना मिळत नसेल तर हे लोक पगार घेतात। त्या पगार घेताना यांना लाजा वाटल्या पाहिजे की एवढा पगार आम्ही घेतो पण काम करत नाही। अशा प्रकारे हे निर्लज्ज लोकांची जी मंडळी आहे, गेंड्याचं कातडं बनलेलं यांचं, हे सुरक्षा कर्मचारी असो, नाहीतर इथले स्टेशन मास्टर असो, नाहीतर बाकीचे कर्मचारी असो, यांना रेल्वेचं आम्ही जे बोलत होतो पहिल्या दिवसापासून की रेल्वे कर्मचारी कोणाचं काही एक शब्द ऐकत नाही, उलट आपल्यावर गुन्हे दाखल करतात, दडपशाही करतात आणि आपल्याला दाबून टाकतात। आज एवढी मोठी व्यक्ती हजर झाल्यानंतर 1 तास रखडून ठेवलेला आहे। लाजा वाटलं पाहिजे लोकांना, हे पगार कशाचे घेत आहेत आणि किती कर्तव्य दक्ष आहेत। डीआरएमचे रेल्वे अधिकारी आले होते, तुमची सकारात्मक चर्चा देखील झाली आणि तरी सुद्धा आंदोलनाची वेळ येते। कुठेतरी रेल्वे प्रशासन
जनसामान्यांना कुठेतरी वेठीस धरण्याचा प्रयत्न करते का या? मला तर असं वाटायला लागलं की हे प्रत्येक अधिकारी आपली दिशाभूल करतात, फसवणूक करतात, आपल्याला आश्वासन देतात. लोकांच्या कमेंट आहेत की हे लोक तुम्हाला कमिट करतील पण तुमच्या हातावर वाटाण्याच्या अक्षता देतील. हे दुसऱ्याच दिवशी त्याचा आम्हाला प्रात्यक्षिक झालं. आज जर आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब इथे आले नसते तर कदाचित ही परत याला वाचा फुटली नसती. कमेंटमध्ये लोकांनी आम्हा सगळ्यांना शिव्या घालायला सुरुवात केली असती की काही केलं नाही तुम्ही, काय होणार नाही तुमच्याकडून. आज सकाळी मी नगर परिषदमध्ये गेलो असता, एक वारकरी पंथाचे व्यक्ती होते, त्यांनी आवाज दिला आणि सांगितलं काय होणार नाही, हे कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून चालू आहे. त्याचा प्रत्यय आम्हाला संध्याकाळीच आला. मॅडम त्यांना विचारा की तुम्हाला पगार किती आहे, तुमचा महिन्याचा गल्ला किती होता आणि तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वरती कसं काय ठेवलेलं आहे 6 वर्ष. नाही आता आपण बघूया. साहेब, तुम्ही आमदार असून पण आपल्याला आंदोलनाची वेळ येते. कुठेतरी केंद्र सरकार, रेल्वे प्रशासन कुठेतरी निष्क्रिय ठरतंय का जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी? हे बघा, सरकार आपल्या ठिकाणी चांगलं काम करत आहे, बरोबर. आम्ही सरकारचे लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही सरकारमध्ये आहोत. लोकांच्या भावना लक्षात घेऊन मी स्वतः त्या ठिकाणी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला. नुसता सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला नाहीत तर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार त्यांनी स्वतः मध्यस्थी करून या ठिकाणी जे आंदोलन सुरू होते त्याची दखल घेतली होती आणि त्या दखलीनुसार आम्ही डीआरएम साहेबांकडे जवळजवळ 2 तास चर्चा केली होती. आणि त्या चर्चेला माझे बंधू वामोददा म्हात्रे असतील, रामभाऊ पातकर तात्या यांनी सुद्धा पाठपुरावा केला होता. संजयजी भोयर असतील, संजय जाधव असतील, आनंद जावळेकर असतील आणि संयुक्त भारत पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. आम्ही 2 तास चर्चा करून त्यांच्याकडून आम्ही लेखी आश्वासन घेतलं. लेखी आश्वासन घेतलं नाहीत. मला काल सभागृहाला सुट्टी होती, संडेचा दिवस होता, शनिवारी सभागृह होतं, त्याच्यामुळे मला जमलं नाही. तर त्या ठिकाणी मी काल या ठिकाणी येऊन 2 तास त्यांचा अधिकारी त्यांनी पाठवला होता. डीआरएम साहेबांनी मला शब्द दिला की सर मी माणूस पाठवतो. त्या ठिकाणी माणूस येऊन आम्ही 2 तास त्या ठिकाणी सर्व्हे केला आणि सर्व्हेमध्ये आम्हाला ही गोष्ट जरा काल लक्षात आली की असा प्रॉब्लेम आहे. मग आमचा उद्देश नुसता एवढाच नाही तर आमचा उद्देश की लोकांच्या या ठिकाणी जीव घेणा जो प्रवास आहे त्यात लोकांना सुखकर प्रवास व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपल्या चेतनाचा या ठिकाणी अपघात झाला होता. ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. पुन्हा कुठल्याही महिलेचा किंवा पुरुषाचा रेल्वेतून प्रवास करताना अपघात व्हायला नाही पाहिजे. ही गोष्ट लक्षात घेऊन काल पूर्ण पाहणी केली आणि ज्या ज्या त्रुटी या ठिकाणी होत्या त्या त्रुटी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. त्यामध्ये रेल्वेच्या लोकांची जी मागणी आहे की रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजे, ती मागणी आपण डीआरएम साहेबांना सांगितली आहे. इथली 4थी लाईन लवकरात लवकर व्हायला पाहिजे, चिखलोलीचं स्टेशन लवकर व्हायला पाहिजे. येस, इथे स्वच्छतागृहाची तक्रार होती, ते स्वच्छतागृह आम्ही या ठिकाणी पाहायला आलो होतो. इथे जी अडचण आम्हाला लक्षात आली, आम्ही काल या लोकांना काल समजून सांगितलं. अत्यंत शांततेमध्ये मी तो काल दौरा केला. कुठल्याही प्रकारे आम्ही कोणाला काही त्रास दिला नाही, कोणत्या अधिकाऱ्यांना काही जास्त धारेवर आम्ही धरलं नाही. पण जी वस्तुस्थिती ती आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांना मी एक वाक्यही सांगितलं की मी सतत याचं मॉनिटरिंग करणार आणि उद्या किंवा कालच मी त्यांना सांगितलं की आजच 5 वाजता मी या ठिकाणी येईल. मला हा प्रकार या ठिकाणी स्वच्छतागृहाच्या इथला दिसला नाही पाहिजे, परंतु त्यांनी ते पालन केलं नाही म्हणून मला पुन्हा आज या ठिकाणी यावं लागलं. काहींना असं वाटलं की आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे येतील, फोटो काढतील, निघून जातील. असं नाही. मी आज माझ्या बदलापूरच्या जनतेला जो त्रास होतोय तो या ठिकाणी सुटावा याकरता पुन्हा मी आलेलो आहे आणि भयंकर परिस्थिती मला दिसली त्याकरता आज या ठिकाणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मी या ठिकाणी विनंती केली आणि तसं काम सुरू आहे. मागील 3 वर्षांपासून एमआरबीसी सतत बदलापूरच्या रेल्वे प्रशासनाने एकच उत्तर देते की 6 महिन्यात काम होईल, 6 महिन्यात काम होईल. मात्र आता 3 वर्ष उलटून गेली, ते 6 महिने येणार कधी बदलापूरकरांना प्रश्न पडला. एवढे दिवस माझी चूक आहे, कदाचित मी दुर्लक्ष केलं. मी शिक्षक आमदार आहे, मी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे प्रश्न, शाळांचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाचे होते ते मी मांडलेलेच आहेत. परंतु आता काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की आपल्याला या ठिकाणी उतरायला पाहिजे. आपल्या जे पद आहे त्या पदाचा, संविधानिक पदाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना व्हायला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी आज ऍक्शन मोडमध्ये आलो आहे आणि त्याकरता जनतेचे जे काही प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, प्रदूषणाचा प्रश्न, इथल्या रेडलाईन ब्ल्यू लाईनचा प्रश्न असेल, आपल्या उल्हास नदीचा प्रश्न असेल, पर्यटनाचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, हे सर्व विषय मी हातामध्ये घेतलेत आणि हळूहळू प्रत्येक विषयाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी पत्रकार पाहत असाल, 2 दिवसापासून या ठिकाणी आपण सातत्याने रेल्वेच्या ज्या काही अडचणी त्या सोडवत आहोत. काही लोकांना असं वाटलं होतं काल संडे होता, पण आज सोमवार आहे आणि आज आम्हाला सभागृहाला सुट्टी आहे म्हणून तरी पुन्हा मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी सगळं पाहिलं की किती अडचणी आहेत आणि इथल्या अडचणी मला माहिती आहेत आणि त्या अडचणी सुटल्या पाहिजेत अशा प्रकारचं काम आहे. आज या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे हा प्रकार बदलापूरपुरता मर्यादित नसून इथपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जेवढे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरचा आहे. आम्ही कमेंट्स वाचल्या लोकांच्या आणि कमेंट्स लोकांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी जर कारवाई झाली तर मला असं वाटतं की त्याची दखल घेऊन
मला वाटतं DRM साहेब, आदरणीय मीना साहेब हे लक्ष घालतील, रेल्वे मंत्री आहेत ते लक्ष घालतील आणि निश्चितपणे त्यातून चांगलं काहीतरी असा माझा या ठिकाणी उद्देश आहे, आमच्या सर्वांचा उद्देश आहे. आम्ही सर्वजण या ठिकाणी होळीचा सण असून आपण या ठिकाणी आलोत आणि निश्चितपणे जरी कारवाई झाली तर यातून मला असं वाटतं सगळ्यांना एक चपराक लागेल आणि यातून काहीतरी सुधारणा होईल असा हा प्रयत्न आहे. आणि जर काही यातून सुधारणा झाली नाही तर पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये ही कारवाई करण्यासाठी पुन्हा मी फिरणारच आहे. मध्यंतरी एक रेल्वे प्रवासी या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी आलो होतो, मात्र त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. त्यांना प्रवास तिकीट काढूनच करायचा होता, मात्र त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांची जवळजवळ 2 तास या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने त्यांची उगाच बोलपट केलेली आहे. त्यामुळे नाराज होते ते आणि आपण त्या संदर्भात लाईव्ह देखील केलं होतं. कुठेतरी रेल्वे प्रशासनाने आपली संबंधित जबाबदारी ओळखून ज्या प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसतील त्यांना सुट्टे पैसे देण्याची तरी हे घेतली पाहिजे. आपण जे तुमच्याकडनं सगळ्यांकडनं मला ज्या सूचना येतात, पब्लिककडनं ज्या सूचना मला येतात, सभागृह सुरू आहे, अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या दरम्यान मी 260च्या प्रस्तावावरती आपण एक तर बुलेट ट्रेन शासन देणार आहे, हायस्पीडची रेल्वे आपल्याकडे येणार आहे आणि ते असताना आत्ता ज्या काही आपल्याकडे त्रुटी दिसतात त्याच्याकडे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, रेल्वे मंत्र्यांचं, अगदी पंतप्रधानांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आपले कल्याणचे खासदार आणि या ठिकाणचे माजी मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचंही लक्ष वेधून त्यांनी ऑलरेडी आपल्याला सपोर्ट केलेलाच आहे. त्यांनाही घेऊन रेल्वे मंत्र्यांकडे जाऊन या समस्या आपल्याला मांडायच्या आहेत. छोटी का समस्या असो, ही छोटी समस्या किती मोठी असू शकते. आज या ठिकाणी रेल्वेच्या स्वच्छतागृहाचा विषय जरी लोकांना छोटा असला तरी तो फार मोठा विषय आहे आणि तो आपण निश्चितपणे सोडू. आणि जे तिकीट घरामध्ये जो प्रकार घडला आहे हा प्रकार घडणार नाही याकरता सुद्धा आपण रेल्वे प्रशासनात अशा सूचना देऊ आणि पुन्हा कोणत्याही प्रवाशाच्या बाबतीत असं घडणार नाही याची काळजी घ्यायला त्यांना आपण सांगू. आणि नाही घेतली सरोदकर मॅडम, तुम्ही महिला आहात, या ठिकाणी महिला प्रवाशांना रोज त्रास सहन करावा लागतो. साधं शौचालय नाहीये, या ठिकाणी प्रसाधन गृह नाहीये, ज्या महिला माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी कुठल्या सोयी सुविधा नाहीयेत. त्याचबरोबर आपण बघतोय कडाक्याचा उन्हाळा वाढलेला आहे, आपल्याकडे रेल्वे स्थानकावर छप्पर देखील नाहीये. त्रास होतो रोज महिलांना. या महिलांच्या प्रश्नासाठी काय आवाज उठवतो? आता ज्ञानेश्वर दादांनी जसं सांगितलं की लोकांच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजांवरती आता आपण फोकस करत आहोत आणि ऍक्शन मोडमध्ये आहोत. ज्या काही दैनंदिन गरजा आहेत त्यातल्या त्यात महिलांच्या गरजा आहेत. शेड नसल्यामुळे लोकांना ऊन लागलं, उद्याच्याला सनस्ट्रोक झाला तर त्याची जबाबदारी रेल्वे घेणार का? बरेच वर्ष झाली की रेल्वेचं काम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस म्हणून फक्त बोर्ड लावले जातात. पण रेल्वेने आता महिनाभरामध्ये कमीत कमी शेडचं तरी काम पूर्ण करावं. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती एक बाथरूमची सोय पाहिजे. 3 नंबरवर फक्त बाथरूम आहे पण 1 नंबर प्लॅटफॉर्मवर बाथरूमची सोय नाहीये. शिवाय पाणी, प्रत्येक माणसाजवळ पाणी असेलच असं नाही, तर जे काही फिल्टर्स आहेत प्रत्येक स्टेशनवरती गरजेचे आहेत. इथं देखील त्या गोष्टी लावणं फार लोकांची अशी मागणी आहे. परंतु रेल्वे प्रशासन या बाबतीमध्ये खूप ढिसाळपणा करतं. पब्लिककडून काही पब्लिक असे आहेत की 1-1 वर्षाचे फर्स्ट क्लास पास काढणार आहेत आणि सगळ्यात जास्त निधी हा रेल्वेला पब्लिककडून जातो असताना रेल्वे प्रशासन त्या निधीचा वापर लोकांच्या सुखसुविधांसाठी जर करत नसेल तर उद्याच्याला जर एखादा पॅसेंजर विदाऊट तिकीट गेला तर त्या पॅसेंजरला तो विदाऊट तिकीट का जातोय हे विचारण्याचा अधिकार कुठल्याही रेल्वे कर्मचाऱ्याला नाही. माझी आज आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना अशी मागणी आहे की इथे जे संतोष अहिरवार आहेत, जे इन्स्पेक्टर आहेत, आणि धनश्री गोडे मॅडम ज्या स्टेशन मास्तर आहेत, यांच्या बदलीची मागणी करण्यात यावी. यांच्या बाबतीत, दोघांच्याही बाबतीत जनतेमध्ये, बदलापूरकरांमध्ये, प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे दोघंही अकार्यक्षम आहेत किंवा यांच्या कर्तव्यामध्ये कसूर करणारी लोक आहेत. आम्ही साहेब यांना त्रस्त झालेलो आहे. माझी आपणास विनंती आहे, माझी आपणास विनंती आहे की या दोघांच्याही बदलीचा आग्रह करण्यात यावा आणि जोपर्यंत हे अधिकारी इथून बदलून जात नाही तोपर्यंत या बदलापूरकरांच्या समस्या सुटणार नाहीयेत आणि या लोकांना सुटकेचा स्वाद घेता येणार नाहीये. तर ह्या लोकांना वारंवार तुम्ही किती सांगा, अतिशय मग्रूर आहेत ही लोक आपली दडपशाही चालवतात आणि आमचा कोणताही प्रश्न मार्गी लावत नाही आणि तुम्हीच हा प्रश्न मार्गी लावू शकता. यांच्या बदल्या करणं गरजेचं आहे. या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी आणि संयुक्त भारत पक्षांनी
जी काही ही रेल्वेची यंत्रणा आहे, ही भ्रष्ट व्यवस्था जी आहे, याची जी भ्रष्टाचाराची जी होळी पेटवली, याची धग कायम राहणार आहे. हा प्रश्न फक्त रेल्वेशी मर्यादित नसून हा पूर्ण नगरपालिका आणि इतर जे काही भ्रष्ट व्यवस्था ज्या आहेत त्यांच्या देखील काम करणार आहेत. आणि आपल्याला बदलापूरकर वासियांना असे जे आमदार लाभले आहेत, मी अशी इच्छा व्यक्त करतो की असे आमदार मंत्रीपदी असले फार गरजेचे आहे. याच्यातून तळागाळातून लोकांच्या प्रश्न समस्या सुटल्या जातील. असे आमदार मिळणं फार कठीण आहे. आज या तारखेला असं कोणता आमदार आहे की असं काम करतो? या ठिकाणी येऊन ते जमिनीवरती येऊन बसलेत अक्षरशः. या ठिकाणी कोणताही आमदार येत नाही. या ठिकाणी अशा काही प्रश्न सोडवले जात नाहीत. पण आता गेले 2.5 ते 3 तास झालेत, स्टील ते तिथे बसलेले आहेत. तर असे आमदार मंत्रीपदी असणं खूप गरजेचं आहे असं मला कुठेतरी वाटतं. प्रवाशाच्या 5 रुपये वाचवण्यासाठी, त्याचा जो खिसा कापला जातोय ते वाचवण्यासाठी आपले सणावाराचे 2.5 तास देणारे, मला असं वाटतं की हे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब पहिले आमदार असतील. अन्यथा लोकांसाठी इतका वेळ कोणाकडे नसतो. आणि असा जो विषय आहे 5 रुपयाचा, जो लोकांच्या हक्कांचा आहे, त्याच्यासाठी आज इतका वेळ हे साहेब देत आहेत. खरोखर आम्ही बदलापूरकरांतर्फे, रेल्वे प्रवाशातर्फे त्यांचे जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे कमीच आहे. आपले बदलापूर स्टेशन मास्तर मॅडम आलेले आहेत, सांगितलं जात आहे आपण लवकरच तिकडे जाऊया आता. ठीक आहे.